मन मंदिरा गजर भक्तीचा. सत्तेचं ज्ञान, ज्ञानाचा आनंद, आनंदाचं प्रेम, प्रेमाची पंढरी आणि प्रेमाचा मूर्तिमंत आकार पांडुरंग. सत्तेचं ज्ञान, ज्ञानाचा आनंद, आनंदाचं प्रेम आणि प्रेमाची पंढरी आणि प्रेमाचा गाभा पांडुरंग. काय झालं, कशी व्याख्या कशी केली बघा. जे सत आहे ते चित आहे, तेच आनंद आहे, तेच प्रेम आहे आणि त्या प्रभू प्रेमाचा गाभा म्हणजे पांडुरंग आहे. प्रेमाचा गाभा आहे म्हणून सगळ्यांना जवळ केलं. कळलं का तुम्हाला? यारे यारे, हां हां, यारे यारे, यारे यारे. बाकीच्यांनी सहानुभूती दाखवली पण जवळ कुणी केलं नाही. सहानुभूती सगळ्यांना दाखवता येतो, फुकटची सहानुभूती दाखवायला काय झालं? सहानुभूती दाखवायला काय झालं? तसं सहानुभूती दाखवली पण जवळ केलं संतांनी. म्हणून प्रेमाचा पांडुरंग गाभा. म्हणून नेहमी सांगतो, पुन्हा सांगतो, पुन्हा या दृष्टिकोनातून कळावं. कृष्णापर्यंत कळतं क्षत्रिय, क्षत्रिय परशुराम अमक्या कुळामध्ये कळतं, पांडुरंगाचं कुळ कळत नाही, त्याचं जात कळत नाही. का? सगळ्या जाती त्याच्यात एकरूप झाल्यात म्हणून तो एका जातीचा नाही, सर्व जाती त्याच्या आहेत. हे वैशिष्ट्य लक्षात घ्या. म्हणून तो देवाचा देव आहे. एकांगी देव नाही, तो एकांगी नाही. काय मला काही हे बघा, बालाजी हा सुद्धा विष्णूचाच अवतार आहे आणि पांडुरंग हा सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. पण बालाजीला 10 लाख द्या तरी शिवता येणार नाही. जाऊन या, किती प्रयत्न करा, किती प्रयत्न करा, 25 लाख द्या, ते म्हणले नाही, लांबून दर्शन. ते सुद्धा तेलाचा दिवा आहे, परंपरे नीट देव दिसत नाही. माझं बोलणं कळलं का? इथे काय नाही, प्रथम भेटी आलिंगन. काय मजा आहे बघा. प्रथम भेटी आलिंगन. भेटल्यावर आई बापा पांडुरंगा सख्या, हां कसा रे आहेस, हां भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. हे संतांनीच म्हणावं. दोन्ही हात ठेवूनी कटी, दोन्ही हात ठेवूनी कटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी. कष्टलासी साठी, कष्टलासी साठी, भक्ती काजा विठ्ठले. भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. बहुश्रम केल्या खेपा, होताची क्षीरसागरी, मही दाटली आसुरी. अरे किती त्रास, किती त्रास, किती त्रास रे माय बाप्पा तुला. आता कटावर कर ठेवून आमच्याकरता उभायस. भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. तुकोबारायचा अभंग ऐकून देवाच्या डोळ्याला धार लागली. म्हणले तुकोबाराया, एवढं प्रेमाने बोलणारं कोण नाही हो. हां, काही विकारी देवळाच्या बाहेर असतात आणि बरेचसे देवळाच्या आत असतात. याच्यापेक्षा दुसरं काय सांगू? बरोबर आहे ना. इथे तुकाराम महाराज काय म्हणतायत? पांडुरंगा थकलास रे, तुझे पाय दाबू. म्हणून काही काही लोकांना ते आवडत नाही, पण ते पांडुरंगाची आशा असं करतात. त्याचा अर्थ असा आहे, किती दिवस उभा आहेस रे आमच्याकरता. तुला कधी कुणी खुर्ची दिली नाही बसायला. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, एरवी देवाला लोड नसतो, वारीमध्ये देवाला लोड देतात. म्हणजे थकला तर जरा थोडंसं टेकायला. अहो ही कल्पना सुद्धा किती सुंदर आहे. त्याच्या अस्तित्वाची मान्यता आहे. कोणी म्हणतील मूर्ती आहे त्याला काय ठकायला होत आहे. नाही नाही, वारी आली आता मग पूजा एकदाच आणि शेजारती नाहीच. मग मागे लोड द्यायचा. मग कधी थकला की नाही असं जरा टेकायचं, असं जरा टेकायचं. काय संत लिहितात गोड हो. भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. हां, मग यांनी म्हणावं तुकोबाराया तुमच्यामुळे मी. एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, बघा कसा गोड आहे. तुकाराम महाराज जेव्हा सदैव वैकुंठगमन झालं तेव्हा अभंग असा आहे. माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा, तुका टाको निया गेला,
तू काटा को निया गेला, पांडुरंग रडे स्पुंदे, पांडुरंग रडे स्पुंदे, माझ्या जीवित्याचा छंद, म्हणे रुक्मिणीचा कांत, म्हणे रुक्मिणीचा कांत, पांडुरंग रडे स्पुंदे. काय गंमत आहे, काय गंमत आहे, काय गंमत आहे. हां, भक्त रडतो, इथे देव रडतो. कारण का, दोन्हीची एकरूपता आहे. हेच वारकरी संप्रदायाचं प्रेमाचं अधिष्ठान, हाच त्या ज्ञानाचं प्रेम हा विलास आहे, प्रेम हा आनंद आहे, प्रेम हे कौतुक आहे. आणि हे जेव्हा प्रगट होईल तेव्हाच परमार्थातला आनंद भोगता येईल, परमार्थ कष्ट वाटणार नाहीत. मी नावं ठेवतो असं नाही आहे, उगीच त्या पिंपळाच्या भोवती फिरायचं काय गरज आहे का काही. फिरायचं 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 फिरायचं. म्हणजे मुंबईला फडके गणपतीचं कालचं तिथं ते आहे, ते फिरत होते. मला म्हणाले, बाबा महाराज काय झालं. मी म्हटलं, ऐक, थकून जाल. हां, कालच तुमचा पोरगा म्हणत होता, सांगा आमच्या आईला काही, ही फिरत बसते. म्हटलं, आई तुला एक सांगू का, तू आजपासून फिरणं बंद कर, तुझ्या भोवती देव फिरतो हे शिक. माझं बोलणं कळलं का, साधा परमार्थ. तू देवाच्या भोवती फिरण्यापेक्षा देव तुझ्या भोवती फिरतोय म्हणून तू जिवंत आहेस आणि म्हणून तू फिरतेस. ते म्हणले, बाबा महाराज हे चांगलं सांगितलं. हां, म्हणून ठाईचं वैसोनी करा एकचित्त. उगीच त्रास, साधनाची खटपट, कर्मधर्म, उगीच कर्मकांडाचं प्रस्त, हे केला म्हणजे ते होईल, ते केलं. कालच कोणीतरी मला सांगितलं, आश्चर्य आहे. काल तुम्ही एक मुलं ते काहीतरी झालं आणि त्याचे पाय असे झाले, मेलं ते, असं झालं. तर त्याला विचारलं गेली, असं का झालं. नाही, ते पुढच्या जन्मी कोंबडी होणार आहे म्हणून अशी पाय झाली म्हणले. विचारणारे धन्य आणि मानणारे धन्य. काय अवघड आहे हो. म्हणजे माणसाला किती अबुद्ध समजलं जातं आणि किती मूर्ख ठरवलं जातं याचं हे कालच मी ऐकलं. काय कोण काय केलं म्हणजे आमको होईल. अरे कशाचं काय होतं, सगळा प्रभुप्रेमाचा विलास आहे, विलास आहे, विलास आहे. पाप बीप हे शब्द काढूच नका, विशिष्ट भूमिकेवर गेल्यावर ही भूमिका येतच नाही. माझं बोलणं कळलं का, हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. ब्रह्मस्थिती आहे, कळल्यानंतर तिथे पाप पुण्य ह्याच्यात तो अडकतच नाही, त्याच्या पलीकडे गेलेला असतो. हां, म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याकडे पाप पुण्याची कल्पना आहे. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विणवितो तुम्हाला संत महंत सिद्ध ऋषी. अरे कोण वाया गेला, फक्त प्रभूचं नाम घे. आणि म्हणून नामस्मरण घेणं हा सुद्धा प्रभुप्रेमाचा चिद्विलास आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आवडीने प्रेमाने बघा. उघड समाधी हरिकथा सोहळा, नरनारी बाळा लहान थोरा. उघड समाधी, उघड समाधी, नर नारी बाळा लहान थोरा. म्हणून या ठिकाणी ना तरी आनंदाचा ठाव तो आपुलाची की अनुभव. आता यावनी काय देव भक्तपणाचे पाडे, म्हणून भक्ताचीच होणे घडे स्वय देव. म्हणून या अवस्थेमध्ये भक्तालाच देव व्हावं लागतं. देव भक्त होतो, भक्त देव होतो. भक्त देव देवतार्चन, भक्त देव देवतार्चन. मग काही वेळेला देवपूजा करतो. हां, म्हणून एक लक्षात घ्या, लहानपणी आई आपल्याला ओवाळते नाही का. ओवाळणं ही पूजाच आहे की, ओवाळणं ही पूजाच आहे. आई ओवाळते, मग बायको ओवाळते, बरोबर आहे ना. भाऊबीजेला बहीण ओवाळते. हे आपल्याकडे असं ओवाळून टाकण्याची पद्धतच आहे. आलं का? हां, ठराविक दिवशी दिवाळीचं स्नान बघा, पाडव्याला बायको, दुसऱ्या दिवशी बहीण, दसऱ्याच्या दिवशी आरती घरातली आई करते शिलंगानवरून आल्यानंतर. त्या 5 ज्योती आहेत. त्या 5 ज्योतीचा अर्थ असा आहे, तू एवढा मला प्रिय आहेस की माझे पंचप्राण तुझ्यावर ओवाळून टाकावे. पंचही प्राणाचा उजळीन दीप, पंचही प्राणाचा उजळीन दीप. माझे 5 प्राण तुझ्या ओवाळून टाकावे. पण माझ्या बाबा तू सुखी आस बरं का, सुखी आस, सुखी आस. आमचं काही होऊ दे पण तू सुखी आस. असं बाळाच्या सुखाकरता सतत झोरत असते ती आई. तसं भक्ताच्या सुखाकरता सतत झोरत असतो तो विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल माऊली.
दुसरं काय सांगू तुम्हाला. तोच माझा विठ्ठल, तोच माझा जीवलग, तोच माझा सखा. सगळे निमित्ताला टेकलेली माणसं आहेत. हे जग असं आहे, एक शब्द वावगा गेला तर ते निमित्त करून आयुष्यभर एकमेकाची वैरी होतात. एक शब्द. निमित्ताचा धणी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. किती सुंदर संत वचन आहे. निमित्त, काहीतरी निमित्त लागतंय बरं का. वाटण्या मनासारख्या झाल्या नव्हत्या, काहीतरी निमित्त होतं, त्याच्यातून सुरू झालं. कळलं तुम्हाला. तुम्ही वाटणी बरोबर केली नाही, तो मध्यस्थ तुमच्या बाजूचा होता. 5 तोळे तुम्हाला सोनं जास्ती का. अगं म्हणली तसं नाही, तुम्हाला एकच मुलगा आहे, आम्हाला 2 मुलगे आहेत. म्हणून थोरला दादाच म्हणाला, तुला सोनीच्या अंगावर 5 घे. मी काही घे म्हटलं नाही, घेऊन टाक. माझं बोलणं कळलं का. निमित्ताचा धणी. प्रत्येक मनुष्य असं निमित्त शोधत असतो. हे बघा, निमित्त प्रेमाचं शोधा, प्रेम करण्याचं निमित्त शोधा, एकमेकाचं वैर वाढवण्याचं निमित्त शोधू नका. हाच वारकरी संप्रदाय आहे. तसं जेवढं जगण्याचा येईल तेवढा प्रयत्न करतो. अगदी काही मी काही कालच सांगितले, काही संतही नाही. साधा तुमच्यातलाच एक आहे, संसारिक आहे, बायको आहे, मुलं आहे, नातवंड आहेत, पंतवंड आहेत, सगळं आहे. फक्त जरा त्यातल्या त्यात नीट वागण्याचा प्रयत्न करतो. याच्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही मी. मला तुकोबा व्हायचं नाही, मला ज्ञानोबा व्हायचं नाही. शेवटचा श्वास त्यांच्या स्मरणात गेला तरी पुष्कळ झाला. मन मंदिरा गजर भक्तीचा.